देऊ मग सारं कसं फिट करणार तुम्ही एक सेंटरचा दांडा राहतो आणि हे काय करायचं ते जिथे वेल्डिंग मारत राहतो त्याच्या खाली फिट करायचं केशीला तिथे जॉईंट तुमच्या लक्षात येईल गिअरबॉक्सच्या खाली येतो बरोबर राईट आणि फिट करायचं. मग त्याच्यानंतर हे क्लिपा सेपरेट द्यायला जाते हे डिस्टन्स मला वेगळा आहे बुश वेगळा आम्ही देतो तो तिथं ते तसं तुमच्या चीशील वेल्डिंग मारून देईल. हे प्लेनवाला राहतो बुश इथं मागं हे अंतर घेण्यात ठेवायचं इथून वेगळे पुढं डिस्टन्सवाला आणि मागं बिगर डिस्टन्स 65 mm इथून लावायचं. ही डिप सेट होती 65 ज्यावेळेस तुमचा हावर निवर नसेल त्यावेळेस हे थोडं वर लावत 1 इंचाने थोडं हा आता इथं येते लेवल इथं निघत एक मिनिट थांबा फोन करतो. असं वरती लावतो आणि कंपल्सरी हे जॉक लावायचं बेडला लावेल का आत्ता त्याच्याऐवजी पैप बसा ते पण लागते काय काय कळलं नाही. आता हे प्लेटला कसं पैप लावेल हे पैप तुम्हाला देईल मी आता खोक्यात बेडला पण हे पैप लावेल आम्ही. अच्छा काय करायचं हे ते पैप काढायचे हे पैप घालायचे फक्त म्हणजे रिकामी पाईप आहेत खाली वेल्डिंग नाही. नाही रिकम फक्त टेकून द्यायची प्लेट बेन नाही वर येऊ नये म्हणून लेवल काढणार लेवल काढीत चालणार ते आणि वाकडं होणार नाही ते. हा प्लेट मध्ये बेंड नाही मारणार त्याच्यामुळे वर सारं फिटिंग पाहून घ्या हे 2 नटावर इथं या 2 नटावर सारा फिट होतो फक्त तिकडून 2 इकडून 2 आणि सगळ्या मधल्या प्लेटून 2 नट याची खाली डिस्टन इथं डिस्टन अच्छा इथं डिस्टन राहतो पाईपाचा असं आधी सारं फिट करून घ्यायचा चीसील लावून द्यायचा. हे थोडं पूर्ण उचलायचं म्हणलं काय करायचं जमिनीवर हवा टेकवलं मग त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही जमीन हवा टेकलं याच्या खाली एखादं दगड घालायचं ते थोडं आवळून घ्यायचं हे आवळून घ्यायचं फक्त. आणि ज्यावेळेस ते हे दांडा जिथं येईल इकडं नाही का ताण येतो आवळलं ते आवळावला नंतर हे नंतर आवळायचं ते नंतर आवळायचं. चीसील फिट झालं की एकदा तुमचं अख्खं डायरेक्ट आवळून टाकायचं पाणी. आता हे तुम्हाला सुट्ट करून द्यावं लागतं का आता गाडीत भरायला एवढं अडचण येते नाही त्याला काय आम्ही असं जोडून देतो येतं. आता सेंटरचा दांडा आम्हाला मस्त वाटत आहे इथून द्यावं पण तिथे गेलं तुम्हाला हे 2 स्पॉट असे मारावंच लागत त्याला जिथं येऊन ना तो दांडा ते स्पॉट मारून टाकावं लागेल. म्हणजे हा मोकळा दिलाय का तिकडे मोकळा दिलाय ना. हा आता येताना मोकळाच येईल का. हा मोकळा आणि स्पॉट मारून घ्यायचा. फक्त स्पॉट मारून काय मोकळं